हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हेअरसाठी, केसांसाठी, वाढीसाठी एक घरगुती सोपा उपाय मी तुमच्यावर शेअर करणार आहे. बघा, जे आपण नारळाचं दूध म्हणतो ना, ते नारळाच्या दुधापासून आपले केस इतके सुंदर आणि सिल्की शाईनी आणि मजबूत मोठे लांब होतील अशी ही रेसिपी आहे. तर इथं बघा, मी देवाला पडतो तो नारळ घेतलेला आहे, सोलून वगैरे फोडून वगैरे तुकडे करून घेतलेला आहे त्याचा बघा. आणि हे मला मिक्सरवर बारीक करायचं आहे. तर मिक्सरवर बारीक करण्यासाठी मला ते थोडंसं सुरीने कट करावं लागेल, छोटे छोटे पीस बनवावं लागतील आणि मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक टाकून बारीक करावं लागेल. तर असं बघा, हे असे बारीक केलेले आहेत मी खोबऱ्याचे तुकडे. आणि आता ह्याला मी थोडंसं पाणी टाकून हे मी बारीक करून घेणार आहे. तर अशी पाणी टाकून मी एकदम थोडंसं हलवून, थोडंसं चमच्याने हलवून असं ही पेस्ट एकदम मऊ करून घेतलेली आहे बघा, एकजीव करून घेतलेली आहे. तर खूप सुंदर केस होते बघा. तर ही पेस्ट झालेली आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर गाळून घेण्यासाठी इथं मी एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये पंचा टाकून त्याच्यामध्येही मिश्रण टाकणार आहे, जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे ते. आणि ते पिळून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून आपल्याला त्यातून दूध निघेल. आपण त्याला नारळाचं दूध म्हणतो बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर हे सगळं मी टाकून पिळून घेणार आहे ते. आणि पिळल्याच्या नंतर जे आपलं दूध ओरिजिनल निघतं, घरगुती होममेड, ते केसासाठी खूप चांगलं आहे बघा. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि त्याचा रिव्ह्यू तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा मला, की कमेंट करून सांगा खूप छान आम्हाला रिझल्ट भेटला म्हणून. तर हे दूध बघा, हे असं झालेलं आहे. तर हे काय करायचं, केसाच्या मुळांना लावायचं आणि मालिश करायची थोडे वेळ आणि अर्धा तास ठेवायचं आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवून काढायचं बघा. जास्त गरम नाही, जास्त कोमट नाही. तर तुमचे केस शॅम्पू वापरायचा नाही बघा त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू वापरू शकता. एक दिवस शॅम्पू नाही वापरायचा. आणि हे तुम्ही नारळाचं 2 दिवसाला लावा, खूप सुंदर असे केस होतील तुमचे.